श्री स्वामी समर्थ। आज 18 जानेवारी मौनी अमावस्या आहे आणि ह्या अमावस्येचं महत्त्व खूप मोठं आहे। ह्या अमावस्येला तुम्ही मौनात राहू शकता, जास्तीत जास्त कुणाशी बोलू नका, कारण मौनाने सर्वार्थ साधला जातो। म्हणून साधना करणाऱ्या लोकांसाठी सुद्धा मौनी अमावस्या खूप महत्त्वाची आहे। ही आपल्या आत्म्याला शुद्ध करते, आपली आध्यात्मिक प्रगती करते, आध्यात्मिक उन्नती करते, मानसिक ताणतणाव दूर करते, मानसिक शांती देते। आणि म्हणून आजच्या मौनी अमावस्येला जी लोक मौन व्रत धारण करतात, मौनात राहून दिवसभर आचरण करतात, त्यांना त्यांच्या आत्म्याचं शुद्धीकरण होऊन शांती मिळते, वाणीची शुद्धी होते, मानसिक ऊर्जा वाढते आणि संरक्षण होते। आणि म्हणून आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या अंतर्गत डोकून बघा आणि अंतर्गतातल्या आत्मा आहे त्याच्याशी जोडण्याचा विचार करा, जेणेकरून तुमचा विचार आचरण सगळ्यामध्ये शुद्धी होईल। तसेच आजची अमावस्या ही पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाची आहे। तुमचे जे पितर पूर्वज असेल त्यांची तिथी तुम्हाला माहीत नाही, तर त्यांनी आज मौनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांच्या ठिकाणी जाऊन तीर्थक्षेत्री स्नान करावे, पितरांच्या नावाने दान तर्पण करावे, त्याच्यामुळे त्यांचे आशीर्वाद मिळतात, त्यांची मुक्ती होते आणि तुमची अडलेली कार्य अडथळे संकट दूर होतात। तुम्हाला नोकरीची समस्या असेल तर ती सुटते, नोकरी मिळते, तुम्हाला धनलाभ होतो, व्यवसायात प्रगती होते, कर्जमुक्ती होते। तसेच ज्या मुलामुलींचे विवाह नाही होत त्यांच्या विवाहासाठी आशीर्वाद मिळतात, ज्या दाम्पत्यांना अद्याप संतती प्राप्ती नाही तर त्यांना संतान प्राप्ती होते, किंवा वंशाची प्रगती होत नाही, वंशाची काळजी वाटत असेल, वाईट वळण लागलं असेल मुलांना, तर त्यासाठी सुद्धा पितरांचे आशीर्वाद खूप महत्त्वाचे असतात। आणि म्हणून तुमच्या या कार्यातल्या अडथळा बाधा दूर करून तुमची सर्व कार्य साध्य करण्यासाठी मौनी अमावस्या एक खूप मोठं व्रत आहे की जे तुमच्या कर्माला, आत्म्याला, सगळ्याला शुद्ध करते। म्हणून आज केलेली ध्यान, साधना, जप, तीर्थस्थान, दान, मंत्र उच्चार याला खूप सारं महत्त्व आहे, जे आपल्या आयुष्यातून नकारात्मकता दूर करते। आणि म्हणून तुम्ही आज ह्या सेवा नक्की करा। तुम्हाला काही अनुभव असतील तर आम्हाला नक्की सांगा। श्री स्वामी समर्थ।